नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधातील याचिकेवर 3 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. पण सप्टेंबर महिन्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी घेण्यास बराच उशीर झाल्याचं, आता उद्धव ठाकरेंनी हा विषय सोडून दिल्याचं चर्चा सुरू आहे. तर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या दोन्ही पक्षाबाबत निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या दोन्ही पक्षाचे मूळ निवडणूक चिन्हे आणि मूळ पक्ष हे अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बाहेर केले होते. पण या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या. तर या याचिकेवर 3 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले. तर एकापाठोपाठ एक दोन्ही प्रकरणावर सुनावणी होणार अशी माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली आहे. तर सुप्रीम कोर्टात यासंबंधित पार पडलेल्या सुनावणीत अजित पवारसह पक्षाचे 41 आमदारांना कोर्टात नोटीसी बजावल्या. दरम्यान आज उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर आता उद्धव ठाकरेंनी केवळ एकाच वाक्यात उत्तर दिले आहे. सुप्रीम कोर्टाला उद्देशून खोचक टीकासुद्धा त्यांनी केली आहे. तर मित्रांनो, ठाकरे म्हणाले की आमच्या आमदार अपात्रतेच्या येत्या 5 ते 10 वर्षात निकाल लागेल असं मला कळले आहे. बघूयात काय होतंय. आशा आहे की 5-10 वर्षात तरी लवकरात लवकर निकाल लागावं. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.